कार्यशाळेला आपण भेट दिली. काय नेमकं या कार्यशाळेचं उद्दिष्ट आहे, काय तुम्ही मार्गदर्शन असेल सगळ्या महिलांना? महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्याच्या जनतेने अजितदादांच्या प्रमुखांच्या नेतृत्वाखाली आम्ही जो निर्णय घेतला त्यावर फार मोठ्या प्रमाणावरती शिक्कामोर्तब केलं। राज्यात आज 238 आमदारांचं संख्याबळ असलेलं महायुतीचं सरकार आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना राबवत असतानाच पक्षाचं संघटन अधिक मजबूत व्हावं आणि संघटनेच्या कार्यकर्त्या भगिनी सर्व क्षेत्रातल्या महिला भगिनींशी उत्तम पद्धतीने जोडल्या जाव्यात या दृष्टिकोनातून रुपालीताई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी हे एक दिवसाची कार्यशाळा आयोजित केलेली आहे। पक्ष संघटनेबरोबरच इतर काही जबाबदाऱ्या कशा पद्धतीने घेता येऊ शकतील याचं मार्गदर्शन याच्यामध्ये होणार आहे। तुम्ही म्हणाले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 50% संधी महिलांना देणार नाही, कारण 50% एकतर जागा महिलांच्यासाठी राखीव आहेतच, पण कदाचित त्याच्यापेक्षा जास्ती जागा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी देऊ शकतो। कारण प्रभावीपणाने काम करणाऱ्या महिला सहकारी भगिनी ज्या आहेत त्यांच्या कर्तृत्वाला कुठेतरी संधी देण्याची आवश्यकता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दृष्टीकोनातून विचार करेल। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटत नाहीये। इतकं दमदार सरकार असताना इतकं बहुमत आमच्या येऊन गेले का नेमकं होत नाही, कुठं अडतंय? हा निर्णय शेवटी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथराव शिंदे यांनी बसून घ्यायचा आहे। माझ्याकडे संघटनेची जबाबदारी आहे, त्यामुळे सरकार आणि सरकारचे निर्णय हे सरकारचं नेतृत्व करणारे नेते घेतील। पक्ष म्हणून तुमचा दावा असणार, सातत्याने आधी सुद्धा तुमचेच पालकमंत्री तिथं होते। एक बाब अशी आहे की या संदर्भामध्ये सरकारने GR काढून निर्णय घोषित केला, काही कारणांच्यामुळे त्याला स्थगिती आहे। या संदर्भातला मी बघायला सांगितल्याप्रमाणे योग्य तो निर्णय सगळे तिन्ही नेते आनंद असेल ना। एक गोष्ट असं आहे की आज मी इथे महिला पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेसाठी आलेलो आहे, त्यामुळे सरकारच्या कुठल्याही धोरणाच्या बाबतीमध्ये किमान जे काही नियुक्त आहे त्या बाबतीमध्ये मी काय मत प्रदर्शन करणार नाही। वेगळा प्रश्न आहे, बेळगावमध्ये जो हल्ला झालेला आहे पर्यटकांवर, त्यात 26 पर्यटकांचा जीव गेलाय, देश हळहळतो। मात्र नितेश राणेंचं एक वक्तव्य येतं या माध्यमातून की यापुढे व्यवहार करताना धर्म विचारा, ज्यामध्ये पहिल्यामध्ये जो हल्ला झाला तो धर्म पाहून हल्ला झाला, तर आता यापुढे व्यवहार करताना धर्म पाहून व्यवहार करा आणि त्यांच्याकडून हनुमान चालीसा पठण करून घ्या। पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा संबंध देशातल्या प्रत्येक राष्ट्रभक्त असलेल्या नागरिकांनी निषेध केलाय, जगाने सुद्धा निषेध केला। तो भ्याड हल्ला होत असताना ज्या पद्धतीने अतिरेक्यांनी विचारणा केली ती निंदनीयच आहे। पण या देशामधल्या आपण वाटचालीमध्ये आपण पाहिलं तर संविधानामध्ये सुद्धा नमूद केले की हा सर्वधर्मीय देश आहे आणि या देशामध्ये सुद्धा वेगवेगळ्या धर्माचे नागरिक जे राष्ट्रभक्त आहेत, त्याच्यामुळे अतिरेक्यांनी जो प्रश्न विचारला तो गैरलागू किंवा तो अत्यंत निंदनीय होताच, परंतु आम्ही मात्र या संदर्भामध्ये अशा वेळीचं वक्तव्य करणं हे योग्य नाही असं माझं स्वतःचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मत आहे। सर, आता तुम्ही जसं म्हणालात भाषणात की नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागू शकतात, खरंच अशी पॉसिबिलिटी आहे का? कारण अनेक दिवसांपासून आपण जर बघितलं प्रश्न कोर्टात जरी प्रलंबित असला तरी लोअर ग्राउंडवर जर आपण बघितलं तर खरंच नागरिकांना देखील हाच प्रश्न पडलेला नाही, सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या याचिकावतीमध्ये सरकार आज अतिशय सतर्कतेने संविधानाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे। अतिशय उत्तम पद्धतीचे वकील त्या ठिकाणी सरकारने नियुक्त केलेले आहेत। मला विश्वास आहे की या संदर्भातला जो निर्णय, कारण ओबीसीच्या आरक्षणाचा हा याचिका आहे, तो निर्णय लवकरात लवकर निश्चित होईल। 2-3 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत हे निकोपपणाच्या लोकशाहीला योग्य असं वाटत नाही, पण शेवटी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये या निवडणुका थांबल्या। मला विश्वास आहे की या संबंध पुढच्या महिन्यात 2 महिन्यात या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल आणि नंतर सरकार, आज ज्या प्रचंड बहुमताने सरकार आहे, या सरकारला सुद्धा लोकशाहीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी निवडून यावेत अशी सरकारची सुद्धा मानसिकता आहे। महायुती म्हणून तुम्ही आगामी निवडणुकीमध्ये लढणार असं सुद्धा आता तुम्ही म्हणाल आहे, आणि महायुतीमध्येच भाजप आता त्यांचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतोय। तुमचे जिथं आमदार आहेत तिथं सुद्धा भाजप अनेक दिग्गजांचा प्रवेश करून गेले, म्हणजे संग्राम थोपटेंचा प्रवेश झाला, इकडे पुरंदरमध्ये संजय जगताप हेही आता भाजपच्या वाटेवर आहेत अशा चर्चा आहेत।
कुठेतरी दादांनाच आता अडकवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय पुणे जिल्ह्यात आणि इतर ज्या ठिकाणी दादांचे आमदार आहेत त्या ठिकाणी दादांच्या विरोधात चांगली लोक घेतली जातात. असं वाटण्याचं काही कारण नाही, कारण संबंध महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यावर भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो. त्या पक्षामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आज पक्षप्रवेश त्या ठिकाणी दीर्घकाळ विधिमंडळामध्ये सत्तेमध्ये शासनामध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांचा सुद्धा होतो आहे. पक्ष वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार नक्कीच त्या ठिकाणी आहे. त्यामुळे दादांच्या नेतृत्वाला शह देण्याचा प्रयत्न आज महायुतीचा कुठला पक्ष करतो असं मला स्वतःला वाटत नाही. आम्ही वाटचाल करत असताना भक्कमपणाची साथ जशी सरकारला देतो तसं देवेंद्रजींची साथ ही सुद्धा सरकारच्या माध्यमातून काम करत असताना आम्हाला मिळते. साहेब, दादांचं एक वक्तव्य समोर आलेलं आहे. 2.5 वर्षानंतर नवीन लोकांना मंत्रिपदाची संधी दिली जाईल आणि मी शब्द पाळणारा नेता आहे, पक्षाचा अपमान होईल असं वर्तन कोणी करू नका. दादा स्पष्टपणाची भूमिका गेले वर्षानुवर्ष मांडत आले. खरं आहे की यावेळेला मंत्रिमंडळ घटित होत असताना आपल्यालाही अन्य सहकाऱ्यांना संधी द्यायची आहे. त्याच्यामुळे 2.5 वर्षाच्या नंतर पुन्हा एकदा या संदर्भामध्ये विचार करायचा असं पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये ठरलेलं आहे. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी वक्तव्य करणं हा त्यांचा अधिकार आहे. तत्कर साहेब, दादा काही दिवस म्हणजे गेले काही दिवस बदललेले दिसतात. ज्या पद्धतीने शरद पवार असतील त्यांचे संबंध याच्या अगोदर एकदम अग्रेसिव्ह भूमिका अजित दादा, काय एवढे बदल होत आहेत? तुम्ही विचारलं का दादांना? काय एक असं आहे की आमच्या कोणाच्या मनामध्ये कसलाही संदेह नाही. मी वारंवार ही बाब स्पष्ट केले की आम्ही जो सामुदायिक नेतृत्वाच्या माध्यमातून निर्णय घेतला इंडियामध्ये सहभागी होण्याचा, राज्यातल्या जनतेने मोठ्या प्रमाणावरती यश आम्हाला दिलं. त्यामुळे त्या निर्णयाच्या अनुषंगानेच आमची पुढची राजकीय वाटचाल देशामध्ये मोदी साहेबांच्या अमितभाईंच्या नेतृत्वाखाली इंडियामध्ये आहे, राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आहे. त्या निर्णयामध्ये तसोभरी बदल होण्याची सुतराम शक्यता नाही. त्याच्यामुळे आम्ही घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने कोणाच्या मनात काय मला माहीत नाही. एक बाब कुटुंब म्हणून शेवटी त्या संदर्भात मी काही भाष्य करणार नाही, पण पक्ष आणि विचारधारा म्हणून मी मांडलेली भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका. तर पाठीमागच्या काळात ठाकरे बंधू एकत्र येतील अशी एक शक्यता त्याच्यानंतर होती. दादा आणि त्यानंतर साहेब एकत्र. सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारण्यात आला की पवार कुटुंब एकत्र येईल का? त्यावर ते म्हणले पांडुरंगाची इच्छा. तुम्हाला काय वाटतं, कुटुंबाने एकत्र यावं राजकीय आणि कुटुंब म्हणून? मी राजकीय भूमिका या ठिकाणी मांडली. शेवटी कुटुंब म्हणून पवार कुटुंब महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेले 60-65 वर्ष आज त्या ठिकाणी आहे. त्यामुळे कौटुंबिक नातं हा कुटुंबाचा अधिकार आहे, त्यावरती मी बिलकुल काय भाष्य करणार ते नाही. असंही म्हणतात. पण राजकीय भूमिका ही स्पष्ट निर्विवादपणाची आहे की आमची वाटचाल मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या इंडियामधली आज आहे, उद्याही राहील. पण त्याचं असंही म्हणणं होतं दादा आणि साहेब जे ठरवतील ते मला मान्य असेल. नाही, दादांनी आणि पक्षांनी सामुदायिक निर्णय घेतला इंडियामध्ये राहण्याचा. नाही, आता जर पुढे ठरवलं तर नाही, तो विषय येतच नाही. पक्षाच्या कुठल्याही फोरमवरती आम्ही घेतलेल्या निर्णयामध्ये बदल होण्याचे कुठलेही संकेत आज नाहीत. उद्याच्या भविष्यामध्ये येण्याची सुतराम शक्यता नाही. बाकी इतर जे काय असेल तो कौटुंबिक बाब आहे. सर, सांगली जिल्ह्यातले 4 ते 5 माजी आमदार तुमच्या पक्षामध्ये आले. विषय जयंत पाटलांविषयीचा आहे. जयंत पाटील कधी येणार तुमच्या पक्षामध्ये? काय वेटिंग? जयंत पाटील येणार असं तुम्हाला कोणी सांगितलं? चर्चा सातत्याने जयंत पाटील एक 90 सालापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रभावीपणाने काम करणारे एक सहकारी आहेत. आम्ही एकमेकाच्या सोबत काम केलंय. त्यांच्या मनात काय कधी कोणाला फारसं कधी कळलेलं नाही. त्यामुळे उद्याच्या भविष्यातली त्यांची वाटचाल काय मला माहीत नाही. पण आम्ही आज जी काय वाटचाल करतो त्याच्यामध्ये अनेक सहकारी आमच्याशी जोडले जात आहेत. तुमच्या कधी संपर्कात आले, कधी बोलले तुम्हाला काय मनात? माझी विधिमंडळामध्ये एकदा अशी सहज भेट झाली. आमचा दीर्घकाळचा राजकीय प्रवास सोबत झालेला असल्यामुळे मैत्री आहे. काही मैत्री खातर चर्चा 1-2 वेळेला विधिमंडळामध्ये झाली, यापेक्षा काय वेगळी झालेली नाही आणि तशी होण्याची काही शक्यता आहे मला वाटत. मैत्री आहे देखील म्हणताय. अस्वस्थ वाटतात जयंत पाटील तुम्हाला भेटल्यानंतर? वाटले अस्वस्थ? तुम्हाला नेमकं काय वाटते ते तुम्ही सांगा, मग मी बोलेन. सध्या संख्याबळ कमी आहे त्यांच्याकडे. राखून ठेवलं नाही मंत्रिपद राज्याचं. त्यामुळे अनेक जण आहेत. एक असं आहे की पोटातलं पाणी हलवून न देणं हा जयंत पाटलांची खासियत आहे. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला काही वाचता येणार नाही एवढं मात्र मला नक्की माहिती आहे. तुम्ही हलवणार का नाही त्यांच्या पोटातलं पाणी? तुम्ही अनेक वर्षाचं पण तुम्ही आणू शकता. हा, मग तेच ना. प्रयत्न किती चालू होते सर? तोंडावर आणाल सगळं, म्हणजे बोलतील ते. अलीकडे दिसत नाही स्क्रीनवर कुठं बोलताना. नाही, तो त्यांचा भाग आहे. शेवटी ते आज एका राजकीय पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे तुमच्यासारखे ऍक्टिव्ह दिसत नाही, ते नेहमीच ऍक्टिव्ह असतात.
सर एक शेवटचा प्रश्न, राज्यातल्या पाणी टंचाईच्या संदर्भातला प्रश्न आहे. अनेक गावांमध्ये आजही टँकरच्या मोठी समस्या उद्भवली आहे. सरकार आज कुणाचंही CM असो, पण म्हणाले, तुमचं असो, सरकार म्हणून एक धोरणात्मक हे निर्णय प्रश्न सुटताना पाणी दिसत नाही. एक असं आहे की यावर्षीचं म्हणजे गेल्या वर्षीचं पर्जन्यमान 100% जास्त महाराष्ट्रामध्ये झालं. सगळ्या धरणांचा जलसाठा 100% जास्ती होता. मृत साठा सुद्धा आजही आहे, परंतु यावेळेचा तीव्र उन्हाळ्याच्यामुळे बाष्पीभवनाचं प्रमाण वाढलं आणि या साऱ्याचा परिणाम भूगर्भातल्या पाण्याची पातळी खाली झालीच, पण धरणातल्या पाण्याचा साठा सुद्धा दुर्दैवाने कमी झाला. ही वस्तुस्थिती का नाकारता येत नाही. अशा वेळेला या भौगोलिक नैसर्गिक परिस्थितीचा विचार करत उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा काही प्रकल्प हातामध्ये घेणं आवश्यक आहे. म्हणून सरकार येतानाच आम्ही एक सांगितलं की नदीजोड प्रकल्प, आजही या राज्यातील काही नद्या अशा आहेत की ज्या बारमाही वाहतात आणि दुष्काळी भागातल्या नद्यांशी त्या जोडल्या गेल्या तर हे आजचं जे भयावह चित्र, भीषण चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्यात बदल होईल. आजच्या महायुतीच्या सरकारच्या अजेंडावरचा तो पहिल्या क्रमांकाचा विषय आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या माध्यमातून सरकार काम करतं. साहेब एक शेवटचा प्रश्न, ज्यांना यंदा मंत्रिपद नाकारलं गेलं त्यांना पुढची 2.5 वर्षामध्ये संधी मिळेल का? मला असं वाटतं शेवटच्या प्रश्नाचं उत्तर संपणार नाही कधीच. मी मगाशी सांगितलं की दादांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्ही पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये चर्चा केली आणि मला असं वाटतं कुठल्या तरी जाहीर कार्यक्रमामध्ये त्यांनी वक्तव्य केलं. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.